पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या सकाळच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आज आपण जे वचन आजच्या सकाळी आमच्या जीवनासाठी आम्ही आशीर्वादित होण्यासाठी पाहणार आहोत. विलाप गीताचं पुस्तक 3 अध्याय 22 आणि 23 वचन. ते असं म्हणतं, आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती दररोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. प्रियजनांनो, खूप महत्वाचं वचन या ठिकाणी आहे की आम्ही भस्म झालो नाही कारण देवाची दया आम्हावर आहे. प्रियजनांनो, हे वचन खूप कठीण परिस्थितीनंतर इर्मयानं लिहिलेलं आहे. वचन ज्यावेळेस संदेष्टा इर्मया यानं अत्यंत दुःखद परिस्थितीमध्ये असताना लिहिलेलं असं हे वचन आहे. कारण त्या काळामध्ये यरुशलेम शहराचा नाश झाला होता. यरुशलेमेचे लोक संकटात होते. तरीही इर्मयानं देवाच्या प्रेमावर आणि विश्वासूपणावर भरवसा ठेवला. त्याला माहित होतं की देव त्याची करुणा विसरत नाही. तो नवीन पद्धतीनं पुन्हा करुणा करतो. हे वचन आपल्याला खूप महत्वाचा धडा शिकवते की परिस्थिती कितीही वाईट कठीण असली तरीही देवाची दया आणि त्याचं प्रेम कधीच संपत नाही. आमेन. प्रियजना, होय, देवाचं प्रेम कधी संपत नाही. मानवी प्रेम बदलू शकते. मानव अनेक वेळेस आपल्या बोलण्यात, जीवनात अनेक गोष्टीत बदल करू शकतो, घडू शकतो. पण देवाचे प्रेम शाश्वत आहे, कायमस्वरूपी आहे, ते बदलत नाही. इट्स नेव्हर चेंज. आपण माणूस या नात्याने चुका करतो. आम्ही दुर्बल असू शकतो, दुर्बल होतो. आम्ही देवापासून पाठ फिरवतो, आम्ही देवापासून दूर होतो. तरीही देव आपल्यावर प्रेम करणं थांबवत नाही. आम्ही जरी त्याच्याकडे पाठ फिरवली असली, आम्ही त्याच्यापासून मुख आपलं फिरवून घेतलं असलं, तरीही देव आपल्यावर प्रेम करणं थांबवत नाही. इर्मया 31 अध्याय 3 वचन आपल्याला या परिस्थितीची आठवण करून देतं. मी तुला सार्वकालिक प्रेमाने प्रेम केले आहे म्हणून मी तुला विसरणार नाही. प्रियजनांनो, अशा देवाची आम्ही भक्ती करत आहोत. नंबर 2, आम्ही पाहतो की देवाची दया प्रत्येक सकाळी नवीन होत असते. या वचनामध्ये लिहिलेले आहे. प्रियजनांनो, आम्हाला अनेक वेळेस अपयशांचा सामना करावा लागतो. अपयश आमच्या समोर येतात. कालच्या अपयशामुळे किंवा पापामुळे निराश होण्याची गरज नाही, कारण की प्रत्येक नवीन दिवस हा देवाने दिलेली नवी संधी असते. काल कदाचित आम्ही पडलो असेल, अपयश आलं असेल, आम्ही हरलो असेल, आम्ही पाप केला असेल, परंतु आजची सकाळ ही देवाने दिलेली दुसरी आणि नवीन संधी आहे आपलं जीवन पुन्हा एकदा देवासारखं करण्यासाठी. तो आपल्याला पुन्हा उभं राहण्याचे सामर्थ्य या प्रत्येक सकाळी देत असतो. प्रियजनांनो, 2 कोरिंथीयांस पत्र 5 अध्याय 17 वचन असं म्हणतं, जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो नवी उत्पत्ती किंवा नवी सृष्टी आहे. नवीन दिवसाची नवीन ताकद परमेश्वर आपल्याला देत असतो. म्हणून काय आम्ही नेहमी पापच करत राहायचं का? असं नाही. जेव्हा दुसरी संधी, नवीन सकाळी प्रेम आपल्याला, नवीन प्रेम परमेश्वर आपल्याला देतो, सकाळी सकाळी त्याची करुणा, त्याची प्रीती, दया नवीन होत आहे, तर आम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि परमेश्वरा संगतीत चालण्याचा निर्णय घेतला पाहिजे. देव विश्वासू आहे. प्रियजनांनो, लोक कधी कधी दिलेलं वचन पाळू शकत नाहीत, परंतु देव आपल्या प्रत्येक वचनाशी विश्वासू आहे. त्याने दिलेले आश्वासन निश्चित पूर्ण होतात. त्याने दिलेले अभिवचन पूर्णतेस जातात. त्याने दिलेलं अभिवचन हे पूर्ण होतं, योग्य वेळी पूर्ण होतं. म्हणून प्रियजनांनो, गणनाचं पुस्तक आम्हाला 23 अध्याय 19 वचन काय सांगतं? देव मनुष्य नाही की तो खोटं बोलेल. देव आहे. म्हणून प्रियजनांनो, आपल्या प्रत्येक गरजेमध्ये परमेश्वर उपस्थित आहे. त्यानं दिलेलं, आमच्या गरजांच्यासाठी दिलेलं वचन कधीही फेल जाणार नाही. ते वचन पक्क आहे, अभिवचन आहे, म्हणून ते पूर्णतेस जाईल. ते देवानं दिलेलं वचन आहे म्हणून ते पूर्णतेस जाईल. प्रियजनांनो, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्या समस्याकडे पाहण्याऐवजी देवाच्या अढळ प्रेमाकडे आम्ही आमचं लक्ष पुरवलं पाहिजे. प्रत्येक सकाळ आपल्याला सांगत असते की देव अजूनही आपल्यावर प्रेम करतो.
त्याची दया अजूनही उपलब्ध आहे, आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याची आश्वासने, अभिवचने अजूनही खरी आहेत, ती खोटी नाहीत. परमेश्वर अजूनही आपल्या जीवनात कार्य करण्यास तयार आहे. म्हणून प्रत्येक सकाळी आम्हाला हे आठवलं पाहिजे आणि आम्ही प्रत्येक सकाळी आमचं जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे. आजचं जे वचन आहे विलापगीत 3 अध्याय 22 ते 23 वचन, हे वचन असेच वचन आहे. प्लीज ना, अंधारानंतर नवीन सकाळ येते, तसेच दुःखानंतर देवाची कृपा आणि दया नव्याने अनुभवायला मिळते. देवाचे प्रेम कधीच संपत नाही आणि त्याचा विश्वासूपणा कधीच कमी होत नाही, हे ह्या वचनातून आज आपल्याला परमेश्वर दाखवू इच्छित आहे. कालचे अपयश मागे सोडा. आजची सकाळ देवाच्या नव्या दयेची आणि नव्या आशेची भेट आहे, हे तुम्ही विसरू नका. देवाचे प्रेम अढळ आहे आणि त्याचा विश्वासूपणा अत्यंत महान आहे. तो दररोज सकाळी विश्वासू आहे, तो बदलत नाही, तो तुमच्या संगती कार्य करणार आहे आणि ते तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. सो या आजच्या सकाळी ते तुम्हाला या वचनाने आशीर्वादित करो आणि तुमच्या अपयशाला यशामध्ये परमेश्वर बदलो, अशी माझी प्रभूचरणी तुमच्या करता प्रार्थना आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल.